गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नवीन टॉपिक आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण सरफेस टेन्शनच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत किंवा सरफेस टेन्शनबद्दल असणाऱ्या ज्या काही सोप्या कन्सेप्ट होत्या त्याचा आपण मागच्या लेक्चरला विचार केलेला आहे. त्या सरफेस टेन्शन कशा ठिकाणी प्रोड्यूस होऊ शकतं किंवा कसं त्या ठिकाणी सरफेस टेन्शन जे असतं की ते लिक्विड ड्रॉप्सला त्या ठिकाणी कोणत्याही बॉडीवरती असं स्टेबल ठेवतं किंवा चिटकवून धरतं. फोर्स पर युनिट लेंथ अशी साधी सिंपल डेफिनेशन त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आपण सरफेस टेन्शनचा विचार त्या भागामध्ये केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण सरफेस एनर्जी नावाचं आर्टिकल जे आहे ते आपण बघणार आहोत. डायग्राम तुमच्यासमोर दिसते, जी काळ डायग्राम आपण घेतली सरफेस टेन्शनच्या याच्यामध्ये कोहेजिव्ह आणि ॲडेजिव्ह फोर्सेसच्या बद्दलचं एक्सप्लेनेशन करत असताना त्याचबद्दलची डायग्राम तीच डायग्राम आपण ह्या ठिकाणी घेतो, ज्याच्यात एक फिल्म आहे एक्स आणि एक्स डॅश आणि वाय डॅश. तीन प्रॉपर्टीज ह्या ठिकाणी आहे ABC. वी हॅव सीन दॅट द मॉलिक्यूल इनसाइड द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड एक्सपिरियन्सेस मोर कोहेजिव्ह फोर्स. म्हणजे पहिल्या सेंटेन्समध्ये काय म्हटलं की मॉलिक्यूल जो समजा वॉटरमध्ये असेल, लिक्विडमध्ये असेल, तर त्याच्यामध्ये मोर कोहेजिव्ह फोर्स जो आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट असतो ॲज कम्पेअर टू मॉलिक्यूल B अँड C. बरोबर. ए मॉलिक्यूल जर तुम्ही बघितला तर तो पूर्णपणे वॉटर लिक्विडमध्ये इनसाईड असल्यामुळे त्याच्यावर एक्झर्ट होणारा कोहेजिव्ह फोर्स हा B आणि Cच्या तुलनेमध्ये मॅक्झिमम त्या ठिकाणी आहे, हे आपण बघितलेलं आहे. दज वर्क हॅज टू बी डन टू ब्रिंग एनी मॉलिक्यूल, म्हणजे त्या ठिकाणी समथिंग कोहेजिव्ह फोर्स आहे, म्हणजे काहीतरी वर्क त्या ठिकाणी घडत आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. एनी मॉलिक्यूल फ्रॉम इनसाइड द लिक्विड इन टू द सरफेस फिल्म. आता जी सरफेस फिल्म आपण ह्या ठिकाणी घेतलेली आहे एक्स डॅश आणि वाय डॅश, ह्या फिल्मच्या वरती जाण्यासाठी तुम्हाला ॲडेजिव्ह फोर्सची गरज असते. परंतु आपण जर ए डायग्राम बघितली, ए मॉलिक्यूल बघितला, तर तो पूर्णपणे लिक्विडमध्येच असल्यामुळे त्या ठिकाणी त्या मॉलिक्यूलला लिक्विडच्या वर किंवा त्या फिल्ममध्ये किंवा त्या फिल्मच्या वर जाऊ देत नाही. आणि हे जाऊ देत नाही म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी वर्क शुड बी डन. आणि ते जे समथिंग अमाऊंट ऑफ वर्क डन आहे, म्हणजे इनडायरेक्टली आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की कोहेजिव्ह फोर्स त्या ए मॉलिक्यूलवरती एक्झर्ट होतो आहे. त्याच्यावरनं आपण ह्या ठिकाणी सरफेस एनर्जीचा पार्ट जो आहे तो ह्या ठिकाणी सांगू शकतो. द सरफेस मॉलिक्यूल पजेस एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी. जो सरफेस मॉलिक्यूल आहे त्याला एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी आहे ॲज कम्पेअर टू द मॉलिक्युल्स इनसाइड द लिक्विड. बरोबर. म्हणजे त्या B आणि Cला ॲज कम्पेअर टू ए एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी आहे, कारण ते ॲडेजिव्ह फोर्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होऊ शकतो आहे. बरोबर. द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इन द सरफेस लेअर इज कॉल्ड द सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड. द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इन द सरफेस लेअर, म्हणजे त्या सरफेस लेअरमध्ये असणारा जो एक्स्ट्रा एनर्जीचा पार्ट आहे त्या पॉईंटला आपण ह्या ठिकाणी लिक्विडची सरफेस एनर्जी जी आहे ती म्हणू शकतो. कारण का, तर आता B आणि C जर तुम्ही बघितला तर त्यातला अर्धा भाग जो आहे तो वॉटरमध्ये आहे. बरोबर. आणि B आणि Cचं एक्सप्लेनेशन करताना आपण त्या ठिकाणी काय बोललो की मोस्ट ऑफ कोहेजिव्ह फोर्स जो आहे तो Bवर आणि Cवर त्या ठिकाणी एक्झर्ट होतो आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते जे B आणि C मॉलिक्युल्स आहेत ते त्या फिल्मच्या बाहेर जाऊ शकत नाही आहे, ते सरफेसवरच त्या ठिकाणी ते आहेत. बरोबर. मग याचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणी काहीतरी पोटेन्शियल एनर्जी आहे किंवा काहीतरी एक्स्ट्रा एनर्जी त्या B आणि Cमध्ये अशा प्रकारे प्रोड्यूस होऊ शकते की ती त्या मॉलिक्यूलला त्या फिल्मच्या बाहेर जाऊ देत नाही, आणि ती एनर्जी म्हणजेच त्या ठिकाणची सरफेस एनर्जी आहे. ओके. असा उल्लेख त्या ठिकाणी आपण करू शकतो. अशा प्रकारची ही सरफेस एनर्जीची डेफिनेशन म्हणा किंवा सरफेस एनर्जीचा जो पार्ट आहे तो आपण ह्या टॉपिकमध्ये ह्या ठिकाणी क्लिअर करू शकतो. बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे आपल्याला बघायचा तो रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीचा जो पार्ट आहे तो आपल्याला या पॉईंटमध्ये क्लिअर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक डायग्रॅम जी आहे ती इथं कन्सिडर करायची आहे. एक फ्रेम जी आहे ती आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. रेक्टँग्युलर फ्रेम जी आहे ती आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. ABCD समजा ती फ्रेम असेल पूर्णपणे, A B C आणि D असे 4 पॉईंट्स त्या ठिकाणी फ्रेम जी आहे फिटेड विथ अ मुव्हेबल आर्म PQ. त्याचा एक जो आर्म आहे PQ हा त्या ठिकाणी मूव्ह करतो आहे आपण. म्हणजे एक जसं AB ह्या ठिकाणी आहे तसं PQ जो आहे तो CDच्या ठिकाणी असेल, म्हणजे त्याला आपण
काहीतरी फिल्मसारखं त्या जसं समजा विंडो आपण स्लाईड करू शकतो तशा प्रकारचं पी क्यू जी आर्म आहे ती त्या ठिकाणी आपण मूव्ह करू शकतो. अशा प्रकारची एक फिल्म जी आहे ती आपण या ठिकाणी फ्रेम जी आहे ती आपण ह्या ठिकाणी घेतो आहे. पॉईंट लक्षात घ्या. सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनमधलं रिलेशन जे आहे ते आपण ह्या ठिकाणी बघतो आहे. ओके, त्याच्यामुळे तेवढं आर्टिकल तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. काय म्हटलं या ठिकाणी की ABCD एक रेक्टेंग्युलर फ्रेम ऑफ वायर आहे फिटेड विथ अ मुव्हेबल आर्म PQ. म्हणजे ती फ्रेम ऑफ वायर जी आहे आपण एका PQ जे आर्म आहे त्याचं ते मुव्हेबल आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी फिट केलेली आहे. द फ्रेम हेल्ड इन हॉरिझॉन्टल पोझिशन इज डीप इन टू द सोप सोल्युशन. समजा आपण ह्या ठिकाणी असं कन्सिडर करू की फ्रेम जी आहे ती हॉरिझॉन्टली त्या ठिकाणी पोझिशनला आपण डीप केलेली आहे. कशामध्ये तर सोप सोल्युशन, साबण आपण त्याला म्हणतो, त्या सोल्युशनमध्ये आपण ती फ्रेम जी आहे ती डीप केलेली आहे. अँड टेकन आऊट सो दॅट अ सोप फिल्म APQB इज फॉर्म. म्हणजे त्या वॉटर सोल्युशनमध्ये टाकायची आणि सोल्युशनमधून लगेच ती बाहेर काढायची. तर त्यावेळेस तुम्हाला एक फ्रेम जी आहे कोणती तर ती APQB अशा प्रकारची फ्रेम जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म झालेली दिसेल. बरोबर. ही फ्रेम केव्हाची आहे? सुरुवातीची फ्रेम आपली ABCD आहे. सोप सोल्युशनमध्ये टाकण्याच्या अगोदर, सोप सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर आणि टाकून बाहेर काढल्यानंतर ती फ्रेम जी आहे ती तुम्हाला APQB त्या ठिकाणी फॉर्म झालेली असं त्या ठिकाणी कन्सिडर होतं आहे. बरोबर. ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन फोर्स F विल ॲक्ट ऑन ईच आर्म ऑफ द फ्रेम. सरफेस टेन्शनमुळे आपण असं म्हणू शकतो जे आता ड्रॉप आला, बबल आला, सोप बबल आला म्हणजे त्या ठिकाणी सरफेस टेन्शन आहे. त्याच्यामुळे ते काय होतं की काहीतरी फोर्स त्या फ्रेमवरती एक्झर्ट होण्याचा त्या ठिकाणी प्रकार घडेल. अंडर द ॲक्शन ऑफ दिस वायर द मुव्हेबल आर्म PQ मूव्ज टुवर्ड्स AB. आता हा जो PQ आहे अंडर द ॲक्शन ऑफ दिस फोर्स म्हणजे त्या सरफेस टेन्शनच्या ॲक्शनमुळे ती PQ जी फ्रेम आहे ती ABकडे त्या ठिकाणी मूव्ह होण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता ती इकडच्या डायरेक्शनला त्या ठिकाणी म्हणजे जशी तुम्ही त्या फ्रेमला डीप करसाल तसं ती जी आर्म आहे PQ मुव्हेबल ती ABकडे सरकण्याचा त्या ठिकाणी प्रकार घडेल. ओके, मग त्याच्यावरून आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो की मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज, द फोर्स असेल तो 2 टाइम्स TL. आता सरफेस टेन्शनची डेफिनेशन आपल्याला माहिती की F/L. याच्यावरनं फोर्स जो आहे तो आपण काय लिहू शकतो, दॅट फोर्स बिकम्स इक्वल्स टू T × L. बरोबर. फोर्स बिकम्स T × L. ह्या रिलेशनवरून जर तुम्ही बघितलं तर. बरोबर. जे T बरोबर काय आहे तुमचा, तर तो आहे F/L आहे. बरोबर. मग याच्यावरनं तुम्ही F काय लिहू शकतात, F बरोबर इक्वल्स टू T × L. बरोबर. अशा प्रकारची ती एक साधी कन्सेप्ट आहे. परंतु त्या ठिकाणी 2 हा फॅक्टर आलेला आहे. बरोबर. हा 2 जो फॅक्टर आहे तो तुम्हाला खालती दिलेला आहे की 2 ॲपियर्स बिकॉज सोप फिल्म हॅज 2 सरफेसेस. फॅक्टर ऑफ 2 नेमका कशासाठी आलेला आहे, तर सोप फिल्म जी आहे तिला 2 सरफेसेस त्या ठिकाणी आहेत विच आर इन कॉन्टॅक्ट विथ वायर. असं त्या ठिकाणी मेन्शन आपल्याला त्या ठिकाणी त्या वर्किंगमध्ये केलं की सोप सोल्युशन जे आहे किंवा सोप फिल्म जी आहे तिला 2 सरफेसेस आहेत प्रोड्यूस झालेले आहेत आणि त्या सरफेसेसमुळे त्या ठिकाणी आपण 2 हा अंक त्या ठिकाणी वापरतो आहे. पुढे आता आपण असं समजू की लेट द PQ बी पुल्ड आउटवर्ड थ्रू अ स्मॉल डिस्टन्स. समजा PQ जो आहे तो आपण आउटवर्ड डायरेक्शनला त्याला मूव्ह करू, ABकडे नाही, आता CDकडे आउटवर्ड डायरेक्शनला त्याला मूव्ह करू. म्हणजे इकडच्या PQला जे आहे ते आपण अशा पद्धतीने मूव्ह करू आणि त्यावेळेसचं डिस्टन्स त्याचं जे आहे ते आपण त्याला DX म्हटलेलं आहे. बरोबर. आणि ती पोझिशन जी आहे ती आपली P' आणि Q' अशी त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म झालेली त्या ठिकाणी दिसते. बरोबर. म्हणजे ही जी लाईन आहे ही आपण DX एवढा डिस्टन्स नंतर तिला आउटवर्ड डायरेक्शनने पुल केल्यानंतरचा तो पार्ट आहे. मग त्यावेळेस लागलेला जो फोर्स असेल तो आपण त्याला F' म्हटलेला आहे. बरोबर. ह्या ठिकाणी तो आहे. बरोबर. F' दॅट शुड बी विच इज इक्वल अँड अपोजिट टू F. म्हणजे तो फोर्स जो आहे तो ह्या Fला इक्वल सारख्याच प्रमाणात तो आहे, फक्त डायरेक्शन त्याची अपोजिट असेल, बाकी काहीच नाही. मग त्यावेळेसचं वर्कडन जे आहे ते किती असेल तर ते F' × DX एवढं त्या ठिकाणी वर्कडन जे आहे ते आपण सांगू शकतो. बरोबर. त्यावेळेसचं वर्कडन किती असेल ते तर ते F' × DX आणि F' सारखंच आपण त्या ठिकाणी जसं ह्या ठिकाणी Fला म्हटलेलं आहे तसंच या ठिकाणी आपण F'चं जे इक्वेशन आहे ते 2 टाइम्स TL. कारण काय म्हणतो आपण की F' जो आहे तो Fशी इक्वल अँड अपोजिट आहे. डायरेक्शन फक्त अपोजिट आहे पण अमाऊंट त्याचं जे सारखं आहे. म्हणजे F बरोबर तुमचं काय आहे तर 2 टाइम्स TL. त्याच्यामुळे F' बरोबर पण आपण त्याला 2 टाइम्स TL म्हणू शकतो.
आणि त्याच्यामुळे तुमची इक्वेशन जे आहे ते पुढचं एफ डॅशची व्हॅल्यू 2TL टाकल्यानंतर 2TL dx असं त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करता येतं. ओके, अशा प्रकारची ही क्वांटिटी आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येते. तर ह्या आर्टिकलनंतर आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो की 2L dx जे आहे तो एक प्रकारचा एरिया आहे, लेंथ आणि dx बरोबर. म्हणजे ही ह्या प्रकारे एल झाली आणि ही ह्या प्रकारे dx झाला. एक एरिया त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे, रेक्टँग्युलर शेपचा त्या ठिकाणी एक एरिया जो आहे तो त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. म्हणजे 2D टाइम्स L dx जो आहे तो ह्या ठिकाणी म्हणजे आपण त्याला डी असं मेन्शन केलेलं आहे. इन्क्रीज इन एरिया ऑफ 2 सरफेसेस ऑफ फिल्म, म्हणजे तो एरिया आहे 2 सरफेसेस त्या ठिकाणी. आता 2 कशामुळे आलेला आहे तर ह्या ठिकाणी तो मेन्शन केलेला आहे बरोबर. सोप फिल्मचे 2 सरफेसेस असल्यामुळे त्या ठिकाणी 2 हा फॅक्टर त्या ठिकाणी आपण यूज करतो आहे बरोबर. त्याच्यामुळे जर तो डी ए असेल तर मग आपलं हे जे इक्वेशन आहे डी डब्ल्यूचं ते चेंज होईल आता. म्हणजे 2L dxच्या जागी आपण डी ए लिहू शकतो बरोबर. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये तुमचं काय येईल, इक्वेशन डी डब्ल्यू बिकम्स इक्वल्स टू टी टाइम्स डी ए. टी तसाच राहील, फक्त हा L dx आणि 2 जो आहे तो तुमचा डी ए त्या ठिकाणी होऊन जाईल. म्हणजे ह्या ठिकाणी आपण त्याला मेन्शन केलेलं आहे, ते काय आहे ते आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे बरोबर. दिस वर्क डन इन स्ट्रेचिंग द फिल्म इज स्टोर्ड इन द एरिया डी ए. म्हणजे डी ए एवढ्या एरियामध्ये ते वर्क डन जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला प्रोड्यूस झालेलं त्या ठिकाणी दिसते इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आता त्या पी क्यू ह्या साईडला आपण काय म्हटलं या ठिकाणी की आउटवर्ड डायरेक्शनला पुल करतो आहे. आउटवर्ड डायरेक्शनला पुल करतो म्हणजे इकडे त्याला आपण मूव करतो आहे. पॉईंट समजून घ्या व्यवस्थित. परत ऐका वाटलं तर लेक्चर झाल्यानंतर. सोपा आर्टिकल आहे, परीक्षेला बऱ्याचदा विचारलेला आहे. सिंपल त्याचे फॅक्टर्स तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये जे पी क्यू जो आहे तो आपण पी डॅश क्यू डॅशकडे त्याला आउटवर्ड डायरेक्शनने पुल करतो आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फोर्स जो तो एक्झर्ट होतो आहे. आणि ड्यू टू दॅट आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी काहीतरी जी एनर्जी असेल किंवा जे स्ट्रेचिंग द फिल्म असेल तो त्या ठिकाणी एरिया जो डी आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ती एनर्जी जी आहे ती म्हणजे एवढ्या एरियामध्ये त्या ठिकाणी ती फोर्स म्हणा किंवा ती एनर्जी जी आहे त्या ठिकाणी स्टोअर आहे. आणि तीच एनर्जी म्हणजे या ठिकाणी आपण त्याला सरफेस एनर्जी म्हणू शकतो. आणि ती वर्क डन म्हणजेच तुमचं त्या ठिकाणचं सरफेस एनर्जी आहे. त्याच्यामुळे ते इक्वेशन जे आहे आलेलं आपल्याला ते एफ इक्वल्स टू टी टाइम्स डी ए असं आपण त्याला म्हणू शकतो. याच्यावरनं ई अपॉन डी ए बिकम्स टी पण हे आपण रिलेशन जे आहे त्या ठिकाणी त्याला मेन्शन करतो आहे. म्हणजे काय झालं, हे इक्वेशन जे आहे ते ॲज इट इज तसंच आहे, फक्त हा डी ए जो आहे तो आपण ह्या ईकडे आणलेला आहे. डी ए इकडे मल्टिप्लायर आहे, ईकडे त्यांना तो डिनॉमिनेटर येईल. म्हणजे तुमचा पुढचा फॅक्टर जो आहे तो ई अपॉन डी ए इक्वल्स टू टी असं त्या ठिकाणी मेन्शन केलं जाईल. ओके, म्हणजे आपण याच्यावरनं काय सांगू शकतो की टी म्हणजे काय, तुमचं सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शन बिकम्स इक्वल्स टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ई हा काय तुमचा तर सरफेस एनर्जी आणि डी ए काय आहे तर तो एनर्जी आहे. एरिया तो आहे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी मेन्शन करताना असं म्हटलं की सरफेस टेन्शन इक्वल्स टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ओके, सो सरफेस टेन्शन इज इक्वल टू द मेकॅनिकल वर्क डन पर युनिट सरफेस एरिया ऑफ द लिक्विड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज एनर्जी. म्हणजे तीच आपली डेफिनेशन झाली सरफेस एनर्जीची. ओके, अशा प्रकारे हा पॉईंट जो येतो आपण ह्या ठिकाणी क्लिअर करतो आहे. सोपा आर्टिकल ते आहे, त्याच्यामुळे काही घाबरून जाण्याचं त्या ठिकाणी कारण नाही. ओके, पुढच्या पॉईंटला आपण ह्या ठिकाणी आता एक्सप्लेनेशन करू की जो तुमचा सरफेस एनर्जीच्या रिलेटेडच सरफेस टेन्शनशी रिलेटेड पॉईंट आहे, ज्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. 2-3 प्रकारच्या डायग्राम्स जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जी डेफिनेशन आहे ती आपल्याला ह्या समोर बघता येते किंवा आपल्या स्क्रीनवर तुम्हाला ते दिसते की व्हेन अ लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अ सॉलिड सरफेस. म्हणजे काय आलं की लिक्विड सरफेस जो आहे तो तुमचा समजा सॉलिड सरफेसशी कॉन्टॅक्टमध्ये आला. म्हणजे तुम्ही वॉटर घेतलं, टेबलवर टाकलं किंवा काहीतरी वॉटर ड्रॉप घेतले किंवा कोणतेही एका सॉलिड सरफेसशी समजा त्या लिक्विडचा कनेक्शन किंवा कॉन्टॅक्ट जर त्या ठिकाणी आला, इट फॉर्म्स अ मेनिस्कस. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मेनिस्कस जो आहे, एक शेप जो आहे म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटचा शेप जो आहे त्या ठिकाणी फॉर्मेशन झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. विच कॅन बी आयदर कॉन्व्हेक्स ऑर कॉन्केव ॲज शोन इन फिगर. म्हणजे काहीतरी कॉन्केव आणि कॉन्व्हेक्सचा शेप जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी जसं त्या ठिकाणी सॉलिड सरफेसचा सॉलिड बॉडी जशी असेल किंवा सॉलिड सरफेस जशा पद्धतीचा असेल तशा पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी त्या मिनिस्कसचा जो शेप आहे किंवा मिनिस्कसची जी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी अभ्यासायला मिळेल. मग ती एक तर कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव त्या ठिकाणी शेप जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायला मिळेल.
आता कॉन्व्हेक्स म्हणजे काय, तर तो लेन्सचा प्रकार तो आहे की फुगीर भाग त्याचा असतो, आणि कॉन्केव म्हणजे काय असतो, तर अंतर्वक्र त्या ठिकाणी भिंगाचा जो एक प्रकार आहे तशा प्रकारचं लिक्विड सरफेसचं तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायला मिळतं, किंवा ते आपण त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन जे आहे ते करू शकतो. ओके, याची डेफिनेशन जी आहे ती आता आपण क्लिअर करू, किंवा ती डेफिनेशन जी ती आपण आता ह्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा जो आहे आपला, तो आपल्याला या ठिकाणी डिफाईन करायचा आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा बिटवीन अ लिक्विड इन अ सॉलिड सरफेस. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जनरली एक्सप्लेन करण्यासाठी लिक्विड सरफेस, लिक्विड बॉडी आणि सॉलिड सरफेस जी आहे ती आपल्याला या ठिकाणी आवश्यक असते, किंवा तिचं आपल्याला ह्या ठिकाणी वर्किंग जे आहे ते घ्यावं लागतं. तेव्हाच आपण त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह असं त्या ठिकाणी मेनिस्कस जो आहे तो फॉर्म होत असल्यामुळे, किंवा कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मेनिस्कस फॉर्म करण्यासाठी आपल्याला लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस जो आहे तो त्या ठिकाणी लागत असतो. ओके, म्हणून या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिफाईन करण्यासाठी बिटवीन लिक्विड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो जनरली लिक्विड आणि सॉलिड यांच्यामधला तो एक अँगल असतो. लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाईन ॲज द अँगल बिटवीन द टँजेंट्स ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड विदिन लिक्विड. अशा प्रकारची ही डेफिनेशन आहे. बरोबर, म्हणजे तुमचा जो कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स प्रकारचा जो त्या ठिकाणी शेप प्रोड्यूस होतो आहे लिक्विड आणि सॉलिडमधला, त्याच्यामधला तो इनडायरेक्टली अँगल आहे. डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी हा तुमचा कॉन्केव्ह प्रकारचा त्या ठिकाणी मेनिस्कस जो आहे तो फॉर्म झाला आहे, आणि ह्या ठिकाणी कॉन्व्हेक्स प्रकारचा मेनिस्कस जो आहे तो ह्या ठिकाणी फॉर्म झालेला आपल्या ह्या पॉईंटमध्ये जे आहे ते क्लिअर तुम्हाला ह्या ठिकाणी सांगता येतं, किंवा ते आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं आहे. बरोबर, म्हणजे कॉन्व्हेक्स शेप जो आहे तो अशा प्रकारचा त्या ठिकाणी फुगीर भाग त्या ठिकाणी आलेला आहे, आणि कॉन्केव्ह जो आहे तो अशा प्रकारचा त्या ठिकाणी आलेला आहे. बरोबर, म्हणजे ह्या ठिकाणचा जो अँगल आहे तो, किंवा ह्या ठिकाणचा जो अँगल आहे तो, त्याला आपण ह्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जे आहे ते म्हणतो. म्हणजे इन बिटवीन ही प्रॉपर्टी जी आहे ही अँगलची आहे, आणि ही प्रॉपर्टी जी आहे ती अँगलची आहे. बरोबर, म्हणजे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह शेपमधला आणि सॉलिड बॉडीमधला जो अँगल तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म झालेला दिसतो आहे, त्या अँगलला आपण या ठिकाणी जे अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं जे इक्वेशन आहे, किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जे आहे ते आपण ह्या ठिकाणी डिफाईन करू शकतो. ओके ओके, तर अशा प्रकारची ही डेफिनेशन आहे की ज्याच्यामध्ये आपण मेन्शन करण्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेमका कोणत्या ठिकाणी. डायग्राम तुम्ही जर बघितली तर ह्या डायग्राममध्ये पण तुम्हाला ते क्लिअर होतं आहे, आणि ह्या डायग्राममध्ये पण तुम्हाला ते क्लिअर होतं. त्याच्यापेक्षा आपण सोपी डायग्राम थोडीशी इथं आणि इथं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर, म्हणजे ही साधी पद्धत किंवा साधी जी टेक्नॉलॉजी म्हणतो आपण, त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो ह्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. फक्त अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं परत एकदा रिकॉल करतो साध्या भाषेमध्ये. लिक्विड आणि सॉलिड सरफेस जे असतं ते दोन सरफेस त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असतात. विदाऊट त्या सरफेसशिवाय आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो डिफाईन करू शकत नाही. परत त्याच्यामध्ये ज्यावेळेस समजा तुम्ही लिक्विड सरफेस, लिक्विड बॉडीमध्ये किंवा लिक्विड आणि सॉलिड सरफेसमध्ये एक प्रकारे त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह जो आहे मेनिस्कस त्या ठिकाणी फॉर्म होतो. शेप जो आहे त्या ठिकाणी कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्सचा असं त्या ठिकाणी वॉटर आणि सॉलिडमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये फॉर्मेशन होतं. त्या कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्समधला जो अँगल असतो नेमका कशातला, तर लिक्विड आणि सॉलिडमधला, त्या अँगलला आपण ह्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणायचं. ओके, व्हेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट the liquid forms a concave meniscus at the point of contact. Okay, आणि when the angle of contact is obtuse it forms a convex meniscus. म्हणजे ज्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा ॲक्यूट असेल त्यावेळेस समजायचं की तिथं जो पार्ट आहे तो कॉन्केव्ह मेनिस्कसचा आहे, आणि जर ऑब्च्यूस त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी समजून चालायचं की कॉन्व्हेक्स मेनिस्कस त्या ठिकाणी आहे. म्हणजे एक साध्या भाषेत समजायचं की कॉन्केव्ह मेनिस्कस ज्या ठिकाणी असेल त्यावेळेस आपण जो अँगल आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी दाखवतो आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा अँगल जो तुमचा तो डाऊनवर्ड, म्हणजे जी अँगल आपण काढतो आहे ती डाऊनवर्ड डायरेक्शनला काढतो आहे, आणि ह्या ठिकाणी आपण जो अँगल काढतो तो असा अपवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी त्याला आपण नेतो आहे. म्हणजे
दाखवण्याची एक साधी पद्धती आहे. वॉटर ग्लासचं एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो किंवा मर्क्युरी आणि ग्लासचं एक एक्झाम्पल जे ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला वॉटरमध्ये तुम्हाला कॉन्केव्ह मिनिस्कसचा जो प्रकार आहे किंवा कॉन्केव्ह शेपचा जो प्रकार आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि मर्क्युरीमध्ये जे आहे ते मोस्ट ऑफ कॉन्व्हेक्स शेप जो आहे तो त्या ठिकाणी फॉर्मेशन झालेला असतो. बरोबर, म्हणजे मर्क्युरी ग्लासच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कॉन्व्हेक्स शेप मिळेल आणि वॉटर ग्लासच्या सरफेसमध्ये तुम्हाला कॉन्केव्ह मिनिस्कस जो आहे तो त्या ठिकाणी अभ्यास करायला मिळेल. ओके, याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण कॉन्केव्ह मिनिस्कसबद्दल त्या ठिकाणी बोलणार आहोत. एक डायग्रॅम जी आहे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. शेप ऑफ मिनिस्कसबद्दलचं आर्टिकल आहे. कॉन्केव्ह मिनिस्कस ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याला आपण ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जी आहे ती पण त्या ठिकाणी मेन्शन करतो. डायग्रॅम तुमच्यासमोर आहे की डायग्रॅम जी आहे ती तुम्हाला ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड सरफेसचा एक एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे किंवा केरोसिनचं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी देतो. केरोसिन इन अ ग्लास बॉटल. बरोबर, तर पॉईंट आपण ह्या ठिकाणी एक्सप्लेन करू. कन्सिडर अ मॉलिक्यूल सच ॲज ए. हा ए जो आहे तो आपण मॉलिक्यूल ह्या ठिकाणी कन्सिडर करतो आहे. ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड नियर द वॉल ऑफ द कॉन्टॅक्ट द मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस बोथ कोहेसिव्ह ॲज वेल ॲज ॲडेसिव्ह फोर्स. तर तो मॉलिक्यूल जो आहे तो म्हणजे वॉटरमध्ये पण नाही आणि एअर म्हणजे असं थोडंसं सरफेसच्याच त्या भागा ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी दोघी फोर्स जे आहे ते एकजट होत आहे असं आपण त्या ठिकाणी मेन्शन करू. इन दिस केस सॉलिड आणि लिक्विड असं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे. म्हणजे इकडे सॉलिड आहे, इकडे लिक्विड आहे. बरोबर, ए पॉईंट तुमचा तो ह्या ठिकाणचा सरफेसवरचा असतो. त्या ठिकाणी सरफेसवरच त्या ठिकाणी तो आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोघी फोर्सेस जे ते एकजट होऊ शकतील. इन दिस केस सिन्स द वॉल इज व्हर्टिकल. वॉल जी आहे ती कशी आहे आपली व्हर्टिकल आहे, उभ्या प्रकारामध्ये ती आहे. द नेट ॲडेसिव्ह फोर्स ए पी. हा ए पी जो आहे तो आपण त्या ठिकाणी ही डायरेक्शन जी आहे ती आपण ए पीला दिलेली आहे. तिला ॲडेसिव्ह फोर्स म्हटलं. ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए इज हॉरिझॉन्टल. बरोबर, तुमची जी वॉल आहे ती व्हर्टिकल आहे पण एकजट होणारा फोर्स जो आहे तो हॉरिझॉन्टली त्या ठिकाणी आहे. नेट कोहेसिव्ह फोर्स ए सी. हा आपण इकडे ए सी घेतलेला आहे. बरोबर, म्हणजे सॉलिडकडे जो फोर्स असेल तो ॲडेसिव्ह आणि लिक्विडकडे जो फोर्स असेल तो कोहेसिव्ह असं आपण मेन्शन केलेलं आहे. ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल इज डायरेक्टली नियरली 45 डिग्री टू आयदर ऑफ द सरफेस. म्हणजे 45 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी तो आहे. तशा प्रकारामध्ये त्या ठिकाणी त्याची फोर्स जी आहे ती ॲक्ट होते. मॅग्निट्यूड ऑफ ॲडेसिव्ह फोर्स इज लार्ज. ॲडेसिव्ह फोर्सची जी मॅग्निट्यूड आहे त्या ठिकाणी ती लार्ज असेल आणि ती आपण ए आर याने डायरेक्शनने त्या ठिकाणी तिला आपण मेन्शन करतो आहे इनसाइड द सॉलिड. फॉर इक्विलिब्रियम ऑर स्टॅबिलिटी ऑफ लिक्विड सरफेस द नेट फोर्स ए आर ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ॲट ऑल पॉईंट्स. बरोबर, याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की जो नेट फोर्स आहे तो टोटल पॉईंटला त्या ठिकाणी इक्वली त्या ठिकाणी नॉर्मल जो आहे म्हणजे एक्झॅक्ट त्या ठिकाणी एक्झर्शन त्याचं जे आहे किंवा ते कशा प्रकारे कशा भागाने तो नेट फोर्स जो आहे तो एक्झॅक्ट होतो त्याचं आपण या ठिकाणी मेन्शन करतो आहे. फॉर रिझल्टंट फोर्स ए आर टू बी नॉर्मल टू द टँजेंट द लिक्विड नियर द वॉल शुड बी पॉइंट अप अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. म्हणजे त्या ठिकाणी काय होते की सॉलिड बाउंड्री जी असते ती वॉल जवळची जी लिक्विड आहे सरफेसवरची ती थोडीशी अपवर्ड डायरेक्शनला जाऊ शकते ड्यू टू दॅट फोर्स ॲडेसिव्ह फोर्सने. सो दॅट द टँजेंट ए टी. त्याच्यामुळे ही टँजेंट जी आहे ए टी टू द लिक्विड सरफेस जी लिक्विड सरफेसला आहे इज परपेंडिक्युलर टू ए आर. बरोबर, म्हणजे ए टी जी आहे ती काय होईल तर ती ए आरला परपेंडिक्युलर असेल. दस दिस मेक्स द मिनिस्कस कॉन्केव्ह. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं कॉन्केव्ह शेप जो आहे तो त्या ठिकाणी प्रोड्यूस म्हणजे काय होईल की ए आर ह्या ॲडेसिव्ह फोर्समुळे लिक्विड पार्ट जो आहे म्हणजे बाउंड्रीवरचा तो थोडासा वरती जाण्याचा त्या ठिकाणी प्रकार घडेल आणि वरती जाण्याचा प्रकार घडला म्हणजे त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिनिस्कस जो आहे तो त्या ठिकाणी प्रोड्यूस झाला. ऑब्वियसली सच लिक्विड वेट्स दॅट सॉलिड सरफेस. बरोबर, म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी फॉर्मेशन जे आहे कॉन्केव्ह मिनिस्कसचं ते आपल्याला सांगता येते. सेकंड डायग्रॅम आपण ह्या ठिकाणी दाखवतो आहे. लिक्विड आणि सॉलिडची स्थिती आहे.
याच्यामध्ये आपण फक्त आता मर्क्युरीचं एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतलेलं असेल, लिक्विड अँड अ सॉलिड. फॉर एक्झाम्पल मर्क्युरी इन ग्लास बॉटल. समजा मर्क्युरी आपण त्या ठिकाणी घेतलेलं, मागचं केरोसिनचं घेतलेलं होतं. ए जो आहे तो मॉलिक्यूल ए जो आहे तो आपण समजा सरफेस ऑफ द लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर असं त्या ठिकाणी मेन्शन करू. म्हणजे तो दोघींच्या एकदम नियर त्या ठिकाणी असा एक पॉईंट आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला. तो मॉलिक्यूल जो आहे तो परत त्या ठिकाणी दोन प्रकारचे फोर्स एक्झर्ट करेल, कोहेजिव्ह आणि ॲडेजिव्ह. म्हणजे तुम्हाला जर परीक्षेला हे विचारलं गेलं तर ते काही लाईन्स त्याच्या ज्या इथे सारख्या असतील. इन दिस केस ऑल्सो द नेट ॲडेजिव्ह फोर्स ए पी हा जो आहे ए पी हा तुमचा नेट ॲडेजिव्ह फोर्स आहे ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए इज हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलीच त्या ठिकाणी त्याचं जी मुवमेंट आहे ती घडेल. सिन्स द वॉल इज व्हर्टिकल, वॉल जी ती व्हर्टिकल असल्यामुळे. मॅग्निट्यूड ऑफ द आता कोहेजिव्ह फोर्सचं मॅग्निट्यूड जी आहे ती इज सो लार्ज दॅट द नेट फोर्स इज डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड. कोहेजिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड जी आहे ती त्या ठिकाणी लार्ज असेल. फॉर इक्विलिब्रियम और स्टॅबिलिटी ऑफ लिक्विड सरफेस द नेट फोर्स ए ॲक्टिंग ऑन ऑल मॉलिक्युलर सिमिलर टू मॉलिक्यूल ए. जो नेट फोर्स त्या ठिकाणी एक्झर्ट होईल तो सर्व बाजूंनी लिक्विड सरफेस ॲट ऑल पॉईंट्स तो त्या ठिकाणी सारख्याच प्रमाणात सिमिलर प्रमाणात त्या ठिकाणी एक्झर्ट होईल असं त्या ठिकाणी मेन्शन आपण करू शकतो. द लिक्विड नियर द वॉल शूड देअरफॉर क्रीप इनसाइड अगेन्स्ट द बाउंड्री. क्रीप इनसाइड अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री म्हणजे काय होईल की त्या ठिकाणी तो फोर्स जो आहे ते लिक्विड जे आहे ते बाउंड्रीजवळ थोडंसं असं म्हणजे मर्क्युरीचा जो शेप आहे किंवा मर्क्युरीचा जो पार्ट आहे तो असा फुगीर त्या ठिकाणी होईल. क्रीपचा अर्थ जो येतो क्रीप इनसाइड लिक्विड अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री म्हणजे त्याला काहीतरी अपोजिंग त्या सॉलिड बाउंड्रीला करत असताना एक बबल सोपतो तसा शेप असतो सर्क्युलर शेपमध्ये त्या ठिकाणी फुगीर भाग जो आहे तशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो आहे. आणि तोच त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस जो आहे तो प्रोड्यूस करतो आहे. ओके. ए टी जी आहे त्या ठिकाणी ती टँजेंट आहे आणि ती ए आरला नॉर्मल आहे. बरोबर. म्हणजे ए टी जी आहे ती टँजेंट आहे ती या ए आरला नॉर्मल आहे. ऑब्वियसली सच लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड सरफेस. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण कॉन्व्हेक्स मिनिस्कसचं फॉर्मेशन जे आहे ते करू शकतो. जास्त काही वर्डिंग चेंज नाही आहे. फक्त एका ठिकाणी म्हणजे ए टी जो फोर्स आहे तो ए आरला दोघी ठिकाणी कशा प्रकारे एक्झर्ट करतो किंवा लिक्विड आणि सॉलिडमध्ये कशा प्रकारे ज्यावेळेस केरोसिन आणि लिक्विड आपण घेतो किंवा मर्क्युरी आणि सॉलिड आपण त्या ठिकाणी घेतो म्हणजे अशा दोन प्रकारच्या सॉलिड आणि लिक्विडच्या बाउंड्री कन्सेप्ट घेऊन कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कसचं फॉर्मेशन झाल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी तो भाग जो आहे तो व्यवस्थितपणे अभ्यासता येतो किंवा त्या ठिकाणी एक्सप्लेन करता येतो आहे. बरोबर. परत त्याच्या पुढचं आर्टिकल जे आहे ते आपल्याला झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून त्याला मेन्शन करता येतं. झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे एक डायग्राम त्या ठिकाणी आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय तर सॉलिड आणि लिक्विडमध्ये त्या ठिकाणी त्या सरफेसमध्ये जसं कॉन्व्हेक्स आणि मिनिस्कसमध्ये अँगल फॉर्म होतो तसं या ठिकाणी जो अँगल फॉर्म होईल सॉलिड आणि लिक्विडमध्ये त्याच्यातला अँगल जो असेल तो झिरो त्या ठिकाणी असेल. बरोबर. त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करू. फिगर 2.19 शोज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड. म्हणजे ही डायग्राम जी आहे ती अँगल ऑफ कॉन्टॅक्टची त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स अ सॉलिड. म्हणजे कम्प्लिटली त्या ठिकाणी सॉलिडचं आणि लिक्विडचं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन दिस केस इज ऑलमोस्ट झिरो. त्याच्यातला अँगल जो आहे तो ऑलमोस्ट झिरो येते. एक्झाम्पल आपण हायली प्युअर वॉटर घेतलं आणि क्लीन ग्लास सरफेस घेतला तर त्याच्यामध्ये अँगलच फॉर्म होणार नाही असं त्या ठिकाणी मेन्शन आपण करतो आहे. पूर्णपणे त्या ठिकाणी एकदम टच असा तो पार्ट असेल. इन दिस केस द लिक्विड मॉलिक्युल्स नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस इन नंबर दॅट द कोहेजिव्ह फोर्स इज निग्लिजिबल. म्हणजे कोहेजिव्ह फोर्स त्या ठिकाणी निग्लिजिबल असेल त्याच्यामुळे एफ सी जो आहे कोहेजिव्ह फोर्स त्याला आपण म्हणतो तो झिरो असेल. अँड द नेट ॲडेजिव्ह फोर्स इट सेल्फ इज द रिझल्टंट फोर्स दॅट इज ए पी इक्वल्स टू ए आर. म्हणजे ए पी आणि ए आर जो आहे तो नेट रिझल्टंट त्या ठिकाणी असल्यामुळे कोहेजिव्ह फोर्स काहीच नसल्यामुळे फक्त ॲडेजिव्ह फोर्स तो आहे आणि तो हॉरिझॉन्टली असल्यामुळे ए पी आणि ए आर जे त्या ठिकाणी ते सारखे असतील. ए पी आणि ए आर जर पॅरलल एकमेकांना असल्यावर त्या ठिकाणी अँगलच त्या ठिकाणी झिरो असेल. देअरफॉर द टँजेंट ए टी इज अलॉंग द वॉल विदिन द लिक्विड अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज झिरो. म्हणजे जी ए टी आहे ती अशा प्रकारे त्या ठिकाणी सरफेसवरच त्या ठिकाणी बाउंड्रीवरच तिथे प्रोड्यूस होईल आणि ड्यू टू दॅट लिक्विड आणि सॉलिडमधला जो अँगल असेल तुमचा तो झिरो त्या ठिकाणी फॉर्म. ओके.
अशा प्रकारची ही साधी कन्सेप्ट होती. आता याचा एक डिफरंट जो आहे तो तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दिसतो आहे. म्हणजे ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल आणि झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं किंवा त्याच्यामधला फरक काय असतो, जसं फरक स्पष्ट करा आपण म्हणतो तशा प्रकारची ही क्वांटिटी आहे. आणि त्याच भागाला आपण ह्या ठिकाणी या सोप्या कन्सेप्टमध्ये एक्सप्लेनेशन त्याचं ते ह्या पॉईंटमध्ये करतो आहे. बरोबर, म्हणजे जे आपण मागच्या लेक्चरला बोललो तेच आपण ह्या 3 प्रकारामध्ये किंवा 3 भागामध्ये याचं एक्सप्लेनेशन जे ते करू शकतो. ओके, म्हणजे ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो. तर ॲक्यूट अँगलमध्ये काय होतं, जर नेट ॲडेजिव्ह फोर्स बिटवीन लिक्विड जो आहे तो कोएजिव्ह फोर्सपेक्षा मॅक्झिमम असतो. बरोबर, ॲक्यूट अँगलमध्ये काय असतं, ॲडेजिव्ह फोर्स हा मॅक्झिमम असतो ॲज कम्पेअर टू कोएजिव्ह फोर्स. त्याच्यानंतर रिझल्टंट फोर्स जो आहे तो डायरेक्टेड इनसाईड सॉलिड असतो. बरोबर, डायरेक्टेड इनसाईड सॉलिड असतो. ऑब्ट्यूसमध्ये काय असतं की ॲडेजिव्ह फोर्स जो आहे तो मिनिमम असतो ॲज कम्पेअर टू कोहेजिव्ह फोर्समध्ये. आणि रिझल्टंट फोर्स जो आहे तो ॲक्यूट अँगलमध्ये सॉलिडमध्ये असतो, तर ऑब्ट्यूसमध्ये तो लिक्विडमध्ये असतो. डायग्रॅम ही आणि ही याची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं डायग्राममध्ये थोडासा चेंज त्या ठिकाणी आहे की हा AT जो आहे तो इकडे लिक्विडमध्ये चालला, हा AT जो आहे तो या ठिकाणी एअरमध्ये चाललेला आहे. बरोबर, म्हणजे असे साधे रिझल्टंट फोर्स जो आहे तो सॉलिडमध्ये आहे, रिझल्टंट फोर्स जो आहे तो लिक्विडमध्ये आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. झिरो अँगलमध्ये काय होतं की जो कोहेजिव्ह फोर्स जो आहे तो लेस आहे, निग्लिजिबल तो आहे, इनडायरेक्टली तो झिरो आपण त्याला मेन्शन करतो. ॲडेजिव्ह फोर्स जो आहे तो रिझल्टंट फोर्स बिकम्स त्या ठिकाणी सेम आहे इट सेल्फ, दॅट इज FR इक्वल्स टू FA. म्हणजे ॲडेजिव्ह फोर्स आणि रिझल्टंट फोर्स सारखाच आहे. त्याच्यामुळे त्याची टँजंट जी आहे ती विदिन द लिक्विड वॉलवर त्या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी त्याची रिझल्टंट जी त्या ठिकाणी फॉर्म होते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अँगल जो येतो आपला झिरो त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो आहे. ओके, अशा प्रकारचे हे 3 केसेस आपण बघितले. सरफेस एनर्जीचं आर्टिकल आपण बघितलं, महत्त्वाचे आर्टिकल आपण आजच्या लेक्चरला क्लिअर केलेले आहेत. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या पिरियडला एक्सप्लेन करू. ओके, थँक्यू.